मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता या ठिकाणी मित्रांनो आपल्या टी-ई-टी भरतीसाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. म्हणजे फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे मित्रांनो पी-डी-एफ उपलब्ध आहे पहा. तुम्ही ही पी-डी-एफ नक्की घ्या. तुम्हाला जे काही फोकसचे मुद्दे असतील, जे काही फोकसचे प्रश्न असतील, आय-एम-पी त्याची आपण एक सेपरेट पी-डी-एफ तयार केलेली पहा. तुम्ही जर आत्ता पी-डी-एफ घेतली तर चांगल्या प्रकारे त्याची रिव्हिजन होईल मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे पहा ₹399 जो काय आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे मित्रांनो 9325230048 या नंबरला तुम्हाला 399 पाठवायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी आहे पहा. गेलेली वेळ परत येत नसते आणि आपल्याला एका झटक्यामध्ये पास होऊन दाखवायचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. जास्त काही सांगत नाही. आपल्याला प्रश्नाला रिव्हिजन पटकन द्यायची पहा. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, हे वर्तनवादाचे जनक आहेत. तर वर्तनवादाचे जे काही जनक आहेत मित्रांनो ते कोण आहेत? तर जे-बी वॉटसन. ऑप्शन क्रमांक जे-बी वॉटसन आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टी-ई-टी भरतीसाठी एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती आपण आपले जे काही व्हिडिओज आहेत बघा त्या व्हिडिओच्या पी-डी-एफ आपण टाकत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा व्हॉट्सअप ग्रुपची, तो तुम्ही नक्की जॉईन करा. दुसरा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणती जोडी आपल्याला या ठिकाणी चुकीची वाटते? तर बघा पहिली पहा, वर्तनवादाचा दृष्टिकोन कोणी मांडला? तर जे-बी वॉटसन. बोधात्मक दृष्टिकोन मित्रांनो जीन पियाजे आणि जेराम ब्रुनर यांनी मांडला. त्याच्यानंतर ज्ञानरचनावादी दृष्टिकोन गिम्याटी सावी कोणी मांडला आणि त्याच्यानंतर मॅन्युअल कांटनी मांडला. त्याच्यानंतर मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन हे मित्रांनो या ठिकाणी चुकीची आहे. बाकीच्या सगळ्या या ठिकाणी योग्य आहेत पहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने ज्याचे वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्य आहे ते वर्तन मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय हा कोणी मांडला? तर मित्रांनो हा जो काय विषय आहे हा कोणी मांडलेला आहे? तर जे-बी वॉटसननी मांडलेला आहे पहा. लक्षात ठेवा जे-बी वॉटसन. पुढचा प्रश्न आहे पहा, मानसशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे. तर मानसशास्त्र मित्रांनो हे कसं आहे पहा, मिश्र आहे. या ठिकाणी शब्द आहे मिश्र शास्त्र आहे. लक्षात घ्या मिश्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? सांगा पटकन. तर प्लेटो याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात घ्या मित्रांनो प्लेटो. चला 6 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो की मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही जी काय व्याख्या आहे मित्रांनो कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर मॅक्टुगल या मानसशास्त्रज्ञाने केलेली पहा मॅक्टुगल. मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही जी काय व्याख्या मित्रांनो ही केलेली आहे विल्यम कुंटने केलेली पहा. लक्षात ठेवा विल्यम कुंट. चला 8 नंबरचा प्रश्न आहे पहा, यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी या ठिकाणी चालू केली. तर मित्रांनो कोणी चालू केली? तर विल्यम कुंटने बघा या ठिकाणी पहिली प्रयोगशाळा जर्मनी या ठिकाणी चालू केली होती पहा. बाल मानसशास्त्राला टिंबटिंब मानसशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो बाल मानसशास्त्राला कोणतं मानसशास्त्र म्हणून ओळखलं जातं? तर वैकसिक मानसशास्त्र म्हणून ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की स्वानुभवामधून दुसऱ्याच्या वर्तनाचा बोध हे टिंबटिंब अभ्यास पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. तर कोणत्या मित्रांनो? तर आंतरनिरीक्षण. ऑप्शन क्रमांक क आंतरनिरीक्षण याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो की सिग्मंड फ्राईड यांच्या मते मानसशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? तर मानसशास्त्र हे मित्रांनो अबोधावस्थेचं शास्त्र आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की आत्मनिरीक्षणामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर आत्मनिरीक्षणामधील महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर स्वअनुभव. ऑप्शन क्रमांक ड स्वअनुभव याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. बालकाच्या पुढीलपैकी मूलभूत गरजा कोणत्या आहेत? तर मित्रांनो बालकाच्या पुढीलपैकी मूलभूत गरजा कोणत्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व पहा. शारीरिक किंवा जैविक गरजा, मानसिक गरजा आणि सामाजिक गरजा याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब बालवर्तनाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धत आहे. तर कोणती मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क प्रायोगिक पद्धत. लक्षात ठेवा मित्रांनो प्रायोगिक पद्धत याचं योग्य उत्तर आहे पहा. आता अभ्यास करण्यासाठी आपण 8000 प्रश्नांच्या पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत पहा फक्त ₹399. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बाल मानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा टी-ई-टी परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी
8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण ही टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 9325230840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे मित्रांनो, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. लक्षात ठेवा, आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही. आत्मनिरीक्षण पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, तर आत्मनिरीक्षण पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर बघा, व्यक्तिगत अनुभवांचं मूल्यमापन केलं जातं. हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की प्रायोगिक पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या गटास बदलत्या चलाचा उपचार दिला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा, प्रायोगिक गट याचं योग्य उत्तर आहे पहा. एक मुलगी सर्वात नेहमी उशिरा येते आणि वर्गामध्ये एकांकी राहते. तिचं वर्तन जाणण्यासाठी कोणती अभ्यास पद्धती आपल्याला उपयुक्त ठरेल? तर बघा, व्यक्तिगत अभ्यास याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? व्यक्ती अभ्यास. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बालमानसशास्त्राच्या अभ्यासाने शिक्षणासंदर्भात खालीलपैकी कोणत्या बाबी महत्त्वाच्या असल्याचं समजलं? तर कोणत्या बाबी महत्त्वाच्या असल्याचं समजलं? लक्षात घ्या सर्वांनी. तर याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा, वरीलपैकी सर्व. तर बघा मित्रांनो, बालकाच्या वर्तनावर सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव पडतो. बालकाच्या विकासावस्थेसंबंधी वैकसिक कार्य समजले जाते. बालकेंद्रित शिक्षणासाठी आवश्यक अध्यापन पद्धती तंत्रे माहीत झाली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की शैक्षणिक दृष्टीने बालकांच्या पद्धतशीर अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण होता? तर मित्रांनो, जोहान आमस आणि केमिअस याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ज्ञानात्मक अध्ययनाचा विकासात्मक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून टिंबटिंब यांना ओळखलं जातं. तर मित्रांनो, कोणाला ओळखलं जातं? तर जेराम ब्रुनर याचं बरोबर उत्तर आहे पहा. जेराम ब्रुनर याचं बरोबर उत्तर आहे. कोणतीही मानसिक प्रक्रिया चेतक प्रतिसादाच्या स्वरूपामध्ये मांडता येते, हे मत कोणत्या उत्पत्तीचं आहे? तर मित्रांनो, हे जे काय मत आहे हे वर्तनवादी उत्पत्तीचं याचं बरोबर उत्तर आहे. जेराम ब्रुनर हे टिंबटिंब आणि टिंबटिंब अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक क, जयराम ब्रुनर हे अध्ययन आणि विकासात्मक अभ्यासक म्हणून काय आहेत पहा, प्रसिद्ध आहेत. ऑप्शन क्रमांक क. की शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. तर काय अभ्यासलं जातं? त्याला सर्वांनी लक्षात घ्या मित्रांनो, तत्त्वे, नियम आणि सिद्धांत. ऑप्शन क्रमांक ब याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे. मानसशास्त्राचा अभ्यासाचा केंद्रबिंदू टिंबटिंब हा आहे. तर मित्रांनो, कोणता केंद्रबिंदू आहे? तर ऑप्शन क्रमांक ड, वर्तन आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रायोगिक पद्धती, टिंबटिंब आणि शास्त्रशुद्ध पद्धती आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक ब, वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धती पहा. नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचं केलेलं निरीक्षण म्हणजे टिंबटिंब होय. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब, बाह्य निरीक्षण होय. लक्षात ठेवा, बाह्य निरीक्षण होय. सुप्रसिद्ध व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर करतात. तर कोणती मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक बी, जीवन वृत्तांत याचं बरोबर उत्तर आहे पहा. मानसशास्त्र हे मित्रांनो मानवी मनाचं आणि अनुभव विस्तृत आणि वर्णनात्मक शास्त्र आहे, अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली. तर ही जी काय व्याख्या मित्रांनो ही कोणी केली? मॅटगुल यांनी ही केलेली पहा, मॅटगुल. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर बघा, शैक्षणिक प्रात्यक्षिकाचा अर्थ समजून घेणे. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर पहा. खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट मानसशास्त्राचं नाही? तर मित्रांनो, कोणतं उद्दिष्ट हे मानसशास्त्राचं नाही? तर शिक्षणाचे उद्दिष्ट ठरवणे याचं बरोबर उत्तर पहा. टॉल्मने टिंबटिंब कल्पनेचा स्वीकार केला. तर कोणत्या कल्पनेचा स्वीकार केलेला आहे? तर मित्रांनो, बोधावस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. सीमा शाळेत नेहमी उशिरा येते आणि अध्ययनामध्ये तिचं लक्ष लागत नाही. ती बरेचदा एकटी राहते आणि तिच्या विशिष्ट वर्तनाचं कारण जाणून घेण्यासाठी कोणती अभ्यास पद्धती सर्वात जास्त उपयुक्त ठरेल?
तर कोणती मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक ब, व्यक्तीचा अभ्यास पद्धती. लक्षात ठेवा, व्यक्ती अभ्यास पद्धती ही सर्वात जास्त उपयुक्त ठरेल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मानसशास्त्र आणि त्यांच्या मानसशास्त्राच्या केलेल्या व्याख्यानुसार आपल्याला बरोबर जोडी लावायची पहा. तर मित्रांनो, बरोबर जोडी लावायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ड आपलं याचं बरोबर उत्तर होईल पहा, ड. तर एकाचं बी पहा, म्हणजे अरिस्टॉटल यांनी काय केलं होतं? आत्म्याचं शास्त्र लावलं होतं. विल्यम बूटने मित्रांनो लक्षात घ्या कशाचं लावलं होतं? तर बोधावस्थेचं शास्त्र. त्याच्यानंतर सिगमंड फ्राईड. तर सिगमंड फ्राईडने मित्रांनो अबोध अवस्थेचं शास्त्र आणि वॉटसनने काय केलं होतं? वर्तनाचं शास्त्र मांडलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी मानसशास्त्र आणि त्यांनी केलेल्या मानसशास्त्राची व्याख्या या संदर्भामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो, पहिली बघा मेडगुल मनाचं अनुभवधिष्ठित आणि वर्णनात्मक शास्त्र हे बरोबर आहे पहा. स्किनरने बघा वर्तन आणि अनुभवाचं विज्ञान. क्रो मानव वर्तन आणि मानवी संबंध. आणि ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी ही चुकीची आहे पहा. पुढीलपैकी मानसशास्त्रीय संप्रदाय आणि त्यांनी मांडलेली अभ्यास पद्धती या संदर्भामध्ये सत्य जोडी कोणती, म्हणजे बरोबर जोडी कोणती आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर मित्रांनो, मनोविश्लेषणवाद, रोगनिदान हे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब ही मानसशास्त्राची अशास्त्रीय पद्धती नाही. तर कोणती नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक अ, निरीक्षण ही मानसशास्त्रीय अशास्त्रीय पद्धती नाही, याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब ही मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धती नाही. तर मित्रांनो, कोणती नाही? तर ऑप्शन क्रमांक ड, दंतकथा याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय प्रश्न आहे पहा पुढचा. नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती याची काळजीपूर्वक पद्धतशीर केलेलं अवलोकन म्हणजे टिंबटिंब होय. तर टिंबटिंब होय म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक क, निरीक्षण होय. लक्षात ठेवा, निरीक्षण होय. वर्तन अभ्यासाच्या सर्व पद्धतीमध्ये टिंबटिंब प्रायोगिक पद्धती होय. तर कोणती प्रायोगिक पद्धती आहे? तर लक्षात घ्या सर्वांनी, ऑप्शन क्रमांक ड, निरीक्षण ही काय मित्रांनो? प्रायोगिक पद्धती पहा. मराठी व्याकरणाचे नियम चांगले पाठ होण्यासाठी आणि अधिक काळ ते स्मरणामध्ये राहण्यासाठी कोणती पद्धती या ठिकाणी वापरली जाते? तर लक्षात घ्या मित्रांनो, शास्त्रीय पद्धती मित्रांनो या ठिकाणी वापरली जाते. मानवी वर्तनाच्या अभ्यासाची कोणती पद्धत व्यक्तिभेदावर आधारित अभ्यास पद्धती आहे? तर कोणती मित्रांनो? चला द्या उत्तर. याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक क, भेददर्शक आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, भेददर्शक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बालकाच्या अपसामान्य वर्तनाची चिकित्सा करून उपचाराची नेमकी दिशा ठरवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरते? तर कोणती पद्धती मित्रांनो या ठिकाणी उपयुक्त ठरते? तर जीवन वृत्तांत. ऑप्शन क्रमांक ब, जीवन वृत्तांत याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो, म्हणजेच काय पहा? आत्मनिरीक्षण होय. ऑप्शन क्रमांक ड, आत्मनिरीक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आजच्या मुली या पूर्वीच्या मुलींसारख्या नाहीत, हे मत कोणत्या अभ्यास पद्धतीचं उदाहरण आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे तिर्यक याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क, तिर्यक. पुढीलपैकी प्रायोगिक पद्धती कोणती मर्यादा नाही? पुढीलपैकी प्रायोगिक पद्धतीची कोणती मर्यादा नाही? तर ऑप्शन क्रमांक अ, प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. प्राचीन ग्रीक तत्त्वतेचे प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राला काय मानलं? तर मित्रांनो, या ठिकाणी यांनी काय मानलेलं आहे? तर लक्षात घ्या, वर्तनाचं शास्त्र. ऑप्शन क्रमांक वर्तनाचं शास्त्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. शैक्षणिक मानसशास्त्र एक विषय म्हणून काय सूचित करतं? तर शैक्षणिक मानसशास्त्र एक विषय म्हणून काय सूचित करतं? तर ऑप्शन क्रमांक क, शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या ज्ञानाचं एकत्रीकरण याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षकासाठी मानसशास्त्राचा शैक्षणिक प्रभाव काय आहे? तर शिक्षणासाठी मानसशास्त्राचा शैक्षणिक प्रभाव काय आहे? तर लक्षात घ्या, मुलांना किंवा विद्यार्थ्यांना समजून घेणे. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षकाने शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे पहा, ऑप्शन क्रमांक ड, अध्यापन अधिक प्रभावी करा. याचं हे मुख्य कारण आहे पहा. शिक्षण क्षेत्रामध्ये मानसशास्त्राचं सर्वात मोठं योगदान आहे. तर कोणत्या ठिकाणी योगदान आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड, बालकेंद्रित शिक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. बाल मानसशास्त्राचा हा कोणता केंद्रबिंदू असतो? तर बाल मानसशास्त्राचा कोणता केंद्रबिंदू असतो? तर ऑप्शन क्रमांक बी, मूल हा केंद्रबिंदू असतो पहा. बाल मानसशास्त्रावर आधारित कोणतं विधान सर्वोत्तम आहे? तर मित्रांनो, सर्वोत्तम विधान कोणतं आहे? तर प्रत्येक मूल हे काय पहा? अद्वितीय आहे. ऑप्शन क्रमांक ड, अद्वितीय. पुढीलपैकी कोणता पर्याय हा शैक्षणिक मानसशास्त्राची मर्यादा आहे?
तर कोणता पर्याय मित्रांनो? तर वैयक्तिक मतभेदांची समस्या. ऑप्शन क्रमांक क याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या पी-डी-एफ मित्रांनो टी-ए-टी परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं पण घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.